Hello students, welcome again in our next lecture video. In today's lecture, we are going to learn our new chapter, that is surgical dressings. सर्जिकल ड्रेसिंग्स. तर सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे कोणकोणती येतात? ड्रेसिंग्सच्या सामानामध्ये आपण काय काय यूज करतो हॉस्पिटलमध्ये किंवा रेग्युलर आपल्या घरीसुद्धा. तर त्याच्यामध्ये काय असतं? कॉटन असतो, त्याच्यानंतर गॉज असतात, देन बँडेज असतात. बँडेज नंतर अजून काय असतं तर अडेझिव्ह टेप असते, सुचर. हे सुचर जे आहे ते हॉस्पिटलमध्ये सर्जरी करताना मोस्टली यूज केलं जातं, सुचर. देन हॉस्पिटलमध्ये अजून काय काय वापरलं तर सिरिंजेस, म्हणजे इंजेक्शन्सला डिस्पोव्हॅन सिरिंज 2.5 cc 5 cc 10 cc जे आहे ते सिरिंजेस. देन आय व्ही जेव्हा लावतो त्यावेळेला त्याला काय लागतो? आय व्ही सेट लागतो तो. त्याच्यानंतर कॅथेटर. कॅथेटरमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे सक्शन कॅथेटर, युरिन कॅथेटर ह्यामध्ये पण प्रकार आहेत. देन आय व्ही सेट, देन राईल्स ट्यूब आणि अजून काय असतं, असे बरेचसे प्रकार आपण ह्या सर्जिकल ड्रेसिंगमध्ये बघणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया. सर्जिकल ड्रेसिंग्स. सर्जिकल ड्रेसिंग्स आर यूज टू कवर द वाउंड्स टू अनेबल क्विक हिलिंग ऑफ वाउंड्स. कशासाठी यूज केलं जातं तर क्विक हिलिंग ऑफ वाउंड्स. These are also used for medication purpose and to absorb and retain a wide range of fluids from the blood and serious exudate of damaged tissue. ब्लड जे आहे ते थांबवून ठेवण्याचं किंवा ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं आहे तर सर्जिकल ड्रेसिंग्स. आयडियल प्रॉपर्टीज ऑफ द सर्जिकल ड्रेसिंग्स आर ॲज फॉलोज. आपल्याला एक्झाममध्ये सर्जिकल ड्रेसिंगची डेफिनेशन आणि आयडियल प्रॉपर्टीज हा मोस्टली क्वेश्चन विचारलेला आहे. आयडियल प्रॉपर्टीज बघूया आपण. इट शूड बी नॉन ॲडहरंट टू स्किन सरफेस. इट शूड हॅव द मॅक्झिमम ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी. नॉन ॲडहरंट टू स्किन सरफेस म्हणजे स्किनला चिकटत नाही. देन ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी त्याची जास्त आहे. इट शूड बी चीप अँड नॉन इन्फ्लेमेबल. ते नॉन इन्फ्लेमेबल आहे आणि चीप आहे. देन इट शूड बी पोरस टू वॉटर वेपर. पोरस म्हणजे छिद्र असलेलं, टू वॉटर वेपर. देन अदरवाईज द स्वेट फ्रॉम द सराउंडिंग स्किन विल ॲक्युम्युलेट अँड डिले द हिलिंग. जर का त्याला छिद्र नसतील म्हणजे पोरस सरफेस नसेल तर जो जिथे जखम झालेली आहे त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे त्याला स्वेलिंग येतं आणि ते स्वेलिंग जर का तिथे तसंच राहिलं, ते इव्हॅपोरेट नाही झालं किंवा ते शोषून नाही घेतलं गेलं तर आपली जखम जास्त होण्याची शक्यता असते. देन इट शूड बी फ्री फ्रॉम फॉरेन सबस्टन्सेस दॅट कॉज टिश्यू रिॲक्शन्स सच ॲज ॲलर्जी ऑर हायपरसेन्सिटिव्हिटी. इट शूड बी फ्री फ्रॉम फॉरेन सबस्टन्स दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझमपासून दॅट कॉज काय करू शकतं तर टिश्यू रिॲक्शन्स अँड सच ॲज ॲलर्जी ऑर हायपरसेन्सिटिव्हिटी. Then it should be capable of being sterilized by conventional methods. Capable of sterilized by conventional method. Then it should be unaffected by industrial solvent such as detergents and oils. Unaffected. It should be unaffected. कशापासून unaffected आहे? By industrial solvent such as detergents and oils. Then it should have sufficient tensile strength. त्याला sufficient tensile strength आहे. Then it should be smooth on both the surface. ते दोन्ही बाजूने स्मूथ आहे. And it should have constant physical properties under normal conditions of स्टोरेज अँड यूज. हे आपण बघितले 10 आयडियल प्रॉपर्टीज ऑफ द सर्जिकल ड्रेसिंग.
सर्जिकल ड्रेसिंगची डेफिनेशन आणि आयडियल प्रॉपर्टीज हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. देन आपण बघूया फर्स्ट कॉटन. आता जे आपण ह्याच्यामध्ये सगळे बघणार आहोत, कॉटन, देन गॉज, अडेझिव्ह टेप, ह्याच्या सगळ्याच्या इव्हॅल्युएशन टेस्ट ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्हाला पाठांतर कराव्याच लागतील किंवा लक्षात ठेवाव्या लागतील. सो पहिलं बघूया आपण कॉटन. कॉटनची कॅटेगरी म्हणजे यूज आपण कशासाठी करतो, तर सर्जिकल एड. फॉर क्लिनिंग अँड स्वॅबिंग वाउंड्स, pre-operative skin preparation, application of medicament, supplementary absorbent pad to absorb excess wound exudate. सर्जिकल एड यूज काय आहे कॉटनचा? सर्जिकल एड. त्याच्यामध्ये कशासाठी यूज केलं जातं, तर क्लिनिंग, देन स्वॅबिंग ऑफ वाउंड्स, देन प्री ऑपरेटिव्ह स्किन म्हणजे ऑपरेशन करायच्या आधीची प्री ऑपरेटिव्ह स्किन, देन ॲप्लिकेशन ऑफ मेडिकामेंट, एखादं औषध लावायचं असेल तर जखमेला, देन सप्लिमेंटरी ऑब्झॉर्बंट पॅड टू ॲब्झॉर्ब एक्सेस वाउंड एक्सुडेट. काय म्हणता येईल, तर जखम झाली असेल तर त्याच्यामधून जे आपल्याला पस किंवा जी काही घाण येते ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं? सप्लिमेंटरी ॲब्झॉर्बंट पॅड टू ॲब्झॉर्ब ॲक्सेस वाउंड एक्सुडेट. हे आहे कॉटनचा यूज. तर आपण डिस्क्रिप्शन बघूया. इट इज अ व्हाईट सॉफ्ट फाईन फिलामेंट लाईक हेअर ॲपियरिंग अंडर द मायक्रोस्कोप ॲज hollow, flattened and twisted bands, striated and slightly thickened at the edges. बाजूने. It is practically odorless. त्याला कोणत्याही प्रकारचा वास नाही आहे, कोणत्याही प्रकारची चव नाही आहे. इट इज अ व्हाईट, सॉफ्ट असतो, त्याचं फाईन फिलामेंट लाईक हेअर ॲपियरिंग अंडर द मायक्रोस्कोप ॲज अ हॉलो आहे, फ्लॅटन्ड आहे, मायक्रोस्कोप खाली बघितलं तर फ्लॅटन्ड आहे, अँड ट्विस्टेड बँड्स अँड स्ट्रायटेड अँड स्लाइटली थिकन. ॲट द एजेस म्हणजे बाजूने तो थिकन आहे. देन सोल्युबिलिटी आपण बघूया त्याची. इनसोल्युबल इन ऑर्डिनरी सॉल्वंट्स. ऑर्डिनरी जे सॉल्वंट आहेत त्याच्यामध्ये तो इनसोल्युबल आहे. आणि सोल्युबल कशामध्ये आहे, तर अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड, अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड मध्ये तो सोल्युबल आहे. देन प्युरिफाईड कॉटन इज द हेअरी पार्ट ऑफ द सीड ऑफ कल्टिवेटेड व्हरायटीज ऑफ गॉसिपियम हरिसिटम लिने or of the other species of Gossypum family Malvaceae, freed from adhering impurities, deprived of fatty matter, bleached and sterilized in its final container. Purified cotton is the hairy part of the seed of cultivated varieties of Gossypum हॅरिसिटम लिने. हे त्याचं बायोलॉजिकल सोर्स आहे कॉटनचा, आणि त्याची फॅमिली कोणती आहे? मॅलावेसिए. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो तुम्ही मेन्शन केला तर त्यालासुद्धा तुम्हाला जास्त वेटेज असेल. फ्रीड फ्रॉम ॲडहरिंग इम्प्युरिटीज, डिप्राइव्ड फ्रॉम फॅटी मॅटर, ब्लिच्ड अँड स्टेरिलाइज्ड इन इट्स फायनल कंटेनर. सोल्युबल कशासाठी आहे? तर अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड. आणि इनसोल्युबल कशामध्ये आहे? ऑर्डिनरी सॉल्वंटमध्ये. देन त्याचा आपण बायोलॉजिकल सोर्स बघितला, फॅमिली. देन पॅकेजिंग अँड स्टोरेज. पॅकेजेस आर इन रोल्स ऑफ नॉट मोर दॅन 500 ग्रॅम ऑफ कंटिन्युअस लॅप. पॅकेजिंग अँड स्टोरेज ऑफ कॉटन.
कसं आहे तर पॅकेजेस आर इन रोलमध्ये पॅक केला जातो ऑफ नॉट मोर दॅन 500 ग्रॅम. 500 ग्रॅमपेक्षा जास्त तो रोल करता येत नाही. ऑफ ए कंटिन्युअस लॅब with light weight paper running under the entire lab, enclosed and sealed